तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत बाबा रामदेव धाबा, जे की लोकेटेड आहे भक्तिशक्ती चौकामध्ये आणि आपण आज इथली दाळबाटी ट्राय करणार आहोत. टेस्ट वाईज हे खूपच छान आहे. फक्त तुम्हाला गेल्यानंतर थोडीफार वेटिंग असेल, कारण की इथे खूपच रश असतो आणि तुम्हाला थोडंफार वेट करावे लागेल. तर सुरुवात म्हणून आपण 2 मंचाऊ सूप ऑर्डर केले होते आणि ते आम्हाला ठीकठाक वाटले. आणि सूपसोबतच स्टार्टर म्हणून आम्ही पनीर चिली ऑर्डर केली होती, ज्यामध्ये एका प्लेटमध्ये तुम्हाला 12 ते 13 पीस मिळून जातात आणि 3 ते 4 लोकांसाठी हे सफिशियंट आहे स्टार्टर म्हणून. आम्हाला तर काही पनीर चिली आवडली नाही, कारण की ती खूपच जास्त कडक होती, पण आमच्या स्वराला मात्र पनीर चिली खूपच आवडली. हे जे हॉटेल आहे मित्रांनो, ते पूर्ण पुण्यामध्ये दाळबाटीसाठी फेमस असं हॉटेल आहे आणि येथील दाळबाटी तुम्ही नक्कीच ट्राय करा. आम्ही पण येथे दाळबाटी खूप वेळेस ट्राय केलेली आहे आणि इतरही गोष्टी ट्राय केलेल्या आहेत, जसं की सब्जी, रोटी, परंतु आम्हाला त्याची काही चव एवढी खास नाही वाटली. परंतु जर दाळबाटीचं विचाराल तर दाळबाटी इथे तुम्हाला 1 नंबर मिळते. स्वराचं स्टार्टर संपून झाल्यानंतर मग आम्ही दाळबाटी ऑर्डर केली आणि अशा प्रकारचं ताट तुम्हाला मिळतं, ज्यामध्ये की डाळ असते आणि 4 बाट्या तुम्हाला मिळतात. आणि आम्ही जी ऑर्डर केली होती ती डाळ तडका होती, जी की 200 रुपयाला 1 प्लेट आहे. आणि मी तुम्हाला रेकमेंड करेल मित्रांनो, जर तुम्ही दोघं येत असाल तर पहिल्यांदा एक दाळबाटी घ्या आणि ती संपल्यानंतर मग दुसरी ऑर्डर करा, कारण की एकच दाळबाटी दोघांसाठी सफिशियंट आहे. लागलं तर एक्स्ट्रा बाट्या तुम्ही घेऊ शकता, जी की 17 रुपये पर पीस तुम्हाला मिळून जाईल. आमच्या स्वराला पण ही दाळबाटी खूपच आवडली आणि त्यानंतर मग हे आपलं असं काही बिल आलं. बिल देऊन मग आम्ही परत पार्किंगकडे निघालो. सो जर तुम्ही दाळबाटी खाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही नक्कीच येथे जाऊ शकता. मी हे तुम्हाला प्लेस रेकमेंड करेल आणि दाळबाटीसाठी एक वन ऑफ द बेस्ट असं प्लेस आहे. या हॉटेलविषयीचा पूर्ण व्लॉग आम्ही आमच्या चॅनलवर लवकरच अपलोड करणार आहोत, ज्यामध्ये या हॉटेलचं लोकेशन आणि हॉटेलचा आतमधला परिसर हे सर्व आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सो आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.